बाप रे, काय भयंकर अनुभव होता. त्या टनेल मध्ये कोणीच नव्हतं. थँक गॉड मी इथे पोहोचलो. सुप्रभात मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आत्ता आपण आहोत तवांग मध्येच, बट आज आपण तवांगला टाटा बाय बाय करणार आहोत, कारण की तवांग एक्सप्लोर करून झालेला आहे. काही ऑफबीट लोकेशन्स इकडे जवळपास आहेत, बट ते एक्सप्लोर करण्यासाठी अजून 2-3 दिवस जातील. बट आपल्याकडे वेळ नाहीये. जेमितांग नावाचं एक ठिकाण आहे जिकडून खुद्द दलाई लामा, जे 14वे दलाई लामा आपल्या भारतामध्ये एंट्री केली होती, ती जागा आहे. आणि इकडे जंग वॉटरफॉल आहे, जो आपण जाताना बघणार आहोत. जाताना टनेल सुद्धा बघणार आहोत, कारण की येताना आपण पाहिला नव्हता. आणि मग जाणार आहोत दिरंगला आज आपण स्टे करणार आहोत. मग पुढे मग सांगतो तुम्हाला. पुढचा प्लॅन आहे एक वेगळ्या रूटने मी जाणार आहे गुवाहाटीला. एनिवेज आत्ता वाजलेले आहेत 7. आपण आता जाऊयात एका कॅफेमध्ये, कारण की आपल्याला करायचा आहे व्हिडिओ अपलोड. माझ्या या हॉटेलमध्ये नाही आहे रेंज, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे. आणि तिथे व्हिडिओ अपलोड करून आपण बाईकला किक मारणार आहोत, स्टार्टर मारणार आहोत आणि जाणार आहोत जंग वॉटरफॉलकडे. बाय द वे रूम आवरलेली आहे, बॅग भरलेली आहे. आता फक्त कपडे घालून आपल्याला बाईक स्टार्ट करायची. मार्केटमध्ये आलो तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, आणि सोबतच इथे ब्रेकफास्ट चहा वगैरे करणार होतो. पण अख्खं मार्केट क्लोज आहे. फक्त हे एवढंच हॉटेल चालू आहे, त्याच्यामुळे या इथे आता जे मला ब्रेकफास्टसाठी मिळाले ते मी तुम्हाला दाखवतो. या इथे व्हिडिओ अपलोड होत आहे. आणि हा आहे परोठा, बटाटा आणि सोयाबीन असा इथला नाश्ता असतो. ओ माय गॉड, केवढा मोठा आहे. शिट, कसला भारी दिसतोय. यार हो फायनली. वाहनतळाच्या इथे गाडी पार्क करून आपल्याला थोडंसं खाली उतरायचं आहे त्या पायऱ्यांनी. कुठे तर नदी पात्राच्या कडेला, आणि नदी पात्रात थेट धबधबा पडतोय. आयुष्यात फर्स्ट टाइम असा धबधबा बघेन मी की जो थेट नदीत पडतोय. OMG, कसला मोठा धबधबा आहे. हे बघून तर मला थेट बाहुबलीची आठवण झाली. बघा ना, हा आहे तो जंग धबधबा, जंग वॉटरफॉल. आणि याचं आता लवकरच नाव करण्यात येणार आहे नुरा नाग. म्हणजे ती जी काय सेला आणि नुरा जी होते, ह्या 2 लढाईंमध्ये तिने हेल्प केली या दोघींनी. तर त्यांच्या नावाने, तिच्या नावाने एक तर व्हॅली आहे, तर तिच्याच नावाने हा वॉटरफॉलसुद्धा केला जाणार आहे. क्या बात आहे. ह्यूज, ब्युटिफुल. लोकेशन मिळालंय एक नंबर. मस्तपैकी धबधबा पडतोय आणि गरमागरम चहा करतो. त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये मी इतका भिजलोय की जाम थंडी वाजायला लागलेली आहे. या इकडे पाण्यात भिजलो जरी नसलो ना तरी थंडी वाजते, त्याच्यामुळे चहा मस्ट आहे. सुख काय ते हेच.
चला आता जंग वॉटरफॉलला बाय बाय करूयात. खूप खूप धमाल केली. एकटाच होतो, तब्बल 1.5 तास मी इथे टाइम स्पेंड केलेला आहे. खूप फोटोग्राफी, खूप व्हिडिओग्राफी, रील्स सगळं धुमाकूळ केलेलं आहे. एकटा असलं की हा फायदा आहे. ग्रुप असले की नाही की त्यांची लीडर्स येतात, चला लवकर, चला पुढे जायचंय असं. चला आता पोट भरून इथे आस्वाद घेतल्यानंतर आपण आता राईड कंटिन्यू करूयात, कारण की आता आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल संपलेलं आहे आणि आपल्याला टनेल थ्रू जायचं आहे. आता वरती नाही जाणार आहे आपण, टनेल दाखवूयात तुम्हाला, कारण की हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या इंडियन सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून. तो टनेल खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण तो बघायला जाऊयात. तर हा आहे तो सेला टनेल, जो की 13,000 फुटावरती बांधलेला आहे किंवा खोदलेला आहे असं म्हणूया. कारण की एवढ्या उंचावरती टनेल खोदणं खूप खूप डिफिकल्ट आहे, कारण की इथं इतकी थंडी असते. हे बघा मी फुल पॅक आहे आज, तर इतकी थंडी आहे की बोलायलाच नको. आणि या क्रिटिकल कंडिशन्समध्ये असे टनेल बांधणं ही खूप मोठी जबाबदारी असते, जे की आपल्या BROने, म्हणजे म्हणतात ना आपल्या देश काब्रो BRO, त्यांनी बांधलेलं आहे. या इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि हा जो टनेल आहे तो भारतातला दुसरा हायेस्ट टनेल आहे. एक आहे पहिला जोजिला टनेल आणि हा आहे 1.5 किलोमीटरचा. त्याच्यामुळे आपण आपली ही राईड आता सुरू करूयात. बापरे, काय भयंकर अनुभव होता. त्या टनेलमध्ये कोणीच नव्हतं. सुरुवातीला फक्त एक बाईक होती, त्याच्यानंतर ना अख्खा काळोख, डेंजर, भयंकर आहे. आणि नंतर तर हे जे धुकं आहे ना ते आतमध्ये आलंय, मला दिसायचंच बंद झालं आतमध्ये. आई शपथ, खतरनाक आहे यार, हे खतरनाक आहे. आता इथून पुढे मला खाली कसं जायचं, कारण की माझी जी टॉर्च आहे ती आहे LED व्हाईट आहे. व्हाईटमध्ये आता काय दिसायचं समोरच्याला.
डे बाय डे माझं ॲडव्हेंचर वाढतच चाललेलं आहे. थँक गॉड मी इथे पोचलो. ऐक इतकं डेन्स धुकं होतं ना, माझी खरंच अक्षरशः वाट लागली होती. आता इथून खाली किती डेन्स आहे माहीत नाही फॉग, बट आहे. लोक म्हणतात आहे अजून जे खालून आलेत ना ती मुलं. हे भयंकर आहे. फायनली आपण बैसाखीला पोचलेलो आहोत. गरमागरम चहा घेऊयात कारण की आता गरज आहे. अजून आपल्याला खाली जवळपास 40-45 किलोमीटर प्रवास करायचा आहे, तेही धुक्यातनं. हे एवढं धुकं नसेल, बट जोपर्यंत असेल तोपर्यंत तरी करावंच लागणार आहे. रिस्क वरच्यापेक्षा खाली रिस्क कमी असेल असं मला वाटतं, कारण की झाड आहेत रस्त्याच्या कडेला. त्यामुळे थोडंसं कळतं आहे की रस्ता कुठपर्यंत आहे. वरती घंटा काय कळत नाही आहे. जाम डेंजर होतं ते. कसलं भारी वाटतंय. तर आत्ता मी आहे दिरांगमध्ये आणि पोचलो मी जवळपास 4:30च्या दरम्यान. पाऊस होतं बाहेर आणि थोडासा भिजलो वगैरे होतो. खूप जास्त आता हे व्हायला लागलेलं आहे, म्हणजे मला तोंडात पण उष्णता वगैरे या इकडे उठलेली आहे आणि घसा जास्त खोकला वगैरे यायला लागलेला आहे हळूहळू. कणकण वाटते आणि बाईक राईड आजची जी झाली भयंकर, वन ऑफ द डेंजरस राईड होती आजची माझी. एक वेळ मला लिटरली असं वाटलं होतं की काहीतरी होतं आहे, कारण की ते धुकं इतकं होतं की, आणि इतक्या हाईटला होतो मी की माझं सगळं अंग थरथरत होतं. हात माझा असा थरथरत होता, त्याच्यामुळे हँडल जो आहे तो मला नीट पकडता येत नव्हता. आणि 1-2 पॉईंटला लिटरली आय वॉज लाईक फेलिंग, म्हणजे खाली पडेल असं वाटत होतं मला, म्हणजे बाईकवरून. मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर हिमालयात बाईक राईड करायची असेल तर वातावरणाचा अंदाज घेऊनच तुम्ही बाईक राईड करा, कारण की भयंकर आहे हे. मला असं एक पॉईंटला असं वाटलं की का मी केलं, का मी बाईक राईड केली, का मी आज आलो. आणि कितीतरी उशीर मी धुक्यातच होतो, धुकं संपतच नव्हतं. बरं नंतरनं जेव्हा मी खाली आलो, झाडं लागली, तिथपासून धुकं होतंच, पण झाडं दिसत होती म्हणून मला जीवात जीव आला होता. आणि नंतरनं मग थोडंसं गाडी स्पीडमध्ये चालू शकत होतो. नाहीतर आधी टनेलच्या नंतरनंचं जे काही वातावरण होतं खूपच भयंकर होतं. हाईट होती, तिथे झाडं नव्हती, खूप अगदी स्टीप, म्हणजे जे घाट होते ते एकदम असे अगदी इमारतीसारखे रचल्यासारखे ते घाट होते. आणि खूप काळजीपूर्वक मला ते चालवायला लागणार होतं. भीती 1-2 गोष्टींची वाटत होती की मला रस्त्यातनं फ्रेश दगडं पडलेली दिसली. मला असं वाटलं की इकडे दरड वगैरे कोसळते की काय. समोरनं गाड्या अचानकच यायच्या, समजायचंच नाही. मी हॉर्न किती उशीर वाजवत होतो, मी कंटिन्यू हॉर्न वाजवत, आणि लिटरली मी दुसऱ्या गेअरवरती गाडी चालवत होतो. आणि रस्ता संपत नव्हता, संपत नव्हता. होता फक्त 7 ते 8 किलोमीटरचाच, पण संपत नव्हता. भयंकर होतं आजचं यार. आणि आता मला एकदम असं हात थरथर कापतो अजूनसुद्धा. आंघोळ केली कडक पाण्याने, लिटरली 2 बादल्यांनी, आणि आता खाली जावंच लागणार आहे, जेवायचं आहे आपल्याला. सो खरं तर आज काय, आता तुम्हाला 2 गोष्टी दाखवल्यात, एक तर टनेल आणि एक जंग वॉटरफॉल. व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे, कारण की आता मी नाही ताकद उरलेली नाही आहे माझ्याकडे दाखवायला अजून. त्यामुळे कसा वाटला आजचा व्हिडिओ, कशी वाटते सिरीज एकंदरीत, नक्की सांगा मला तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट करून. जर तुम्हाला हे माझे सगळे एफर्ट्स जर
वाटत असतील की येस मी घेतो एफर्ट्स, तर तुम्ही नक्कीच लाईक करा जर आवडत असेल तरच. तर असं वाटतंय की आपला हा चॅनल अजून पुढे जावं तर शेअर करा, जास्तीत जास्त कॉमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. खूप दिवसानंतर मी तुम्हाला बोलतो आहे सबस्क्राईब करा. सो हा म्हणजे हक्क आहे ना आपला ॲज अ यूट्यूबर म्हणून. सुरुवातीला मी बोलायचो, पण नंतर असं वाटलं की यार लोक हां करतील सबस्क्राईब, करतील लाईक, करतील शेअर, पण ते काय होतं की लोक विसरून जातात, त्यांना रिमाइंड करावं लागतं कधी कधी. सो त्यामुळे रिमाइंड केलेलं आहे. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. सो आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.